हाय फ्रेंड्स, उज्ज्वला फूडीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पुरणपोळी कटाची आमटी. चला तर मग कुकरमध्ये 2 तांबे पाणी घ्यायचे. डाळ पावशेर घेतली आहे. कुकरमध्ये डाळ टाकून घ्यायची. इकडे भात शिजायला टाकला आहे. इकडे डाळ शिजून झाली आहे. तर पीठ मळून घ्यायचं एकीकडे. पीठ मळून घ्यायचं घट्ट, जास्त पातळ पण पीठ करायचं नाही. पुरणपोळ्या छान होत नाहीत. थोडं घट्टच मळायचं पीठ. इथे सूट बडीशोप घेतली आहे, इलायची घेतली आहे, गूळ कापून घेतला आहे पुरणासाठी. डाळ शिजली आहे छान. डाळ आधी टाकून घ्यायची पॅनमध्ये. डाळ पॅनमध्ये टाकून घ्यायची आहे. नंतर गूळ कापलेला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. चांगला मिक्स करून घ्यायचं. चांगला एकजीव झाला पाहिजे असं मिक्स करायचं. हे बघा छान मिक्स झालं आहे आता. छान मिक्स झालं आहे पुरण. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. त्याच्यानंतर सूट बडीशोप बारीक करून घ्यायची आहे, त्याची पूड टाकायचे, इलायची त्याच्यामध्ये, आणि मिक्स करून घ्यायचे. मिक्स छान करायचं. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर उज्ज्वला फूडी ह्याच्यावरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे, तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. पुरण छान झालं आहे. आता ते काढून घ्यायचं, पुरणच्या चाळणीत काढून घ्यायचं आणि पुरण चांगलं वाटून घ्यायचं. हे बघा इकडे पेल्याने वाटून घेत आहे. अशा पद्धतीने करून घ्यायचं. पुरण बघा किती छान झालं आहे. आमटीसाठी साहित्य बघूया. खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि फोडणीसाठी लसूण, अद्रक आणि शिजवलेली डाळ थोडीशी काढली आहे. आता कांदा छान भाजून घ्यायचा. थोडंसं तेल टाकून तव्यावरती भाजून घ्यायचा. थोडं लाल होऊस तर भाजून घ्यायचा. आता तेल टाकायचं थोडंसं. इकडे बघा भाजून घेत आहे. थोडं लालसर भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून. इथे खोबरं छान भाजून घेतलं आहे. खोबरं छान भाजून घ्यायचंय. खोबरं भाजून घेतलं आहे. कांदा भाजून घेतला आहे.
डाळ भाजून घ्यायची आहे आणि इकडे बेसनची तयारी करत आहे. बेसन, मीठ, थोडीशी हळद टाकायची, कांदा, मिरची, कोथिंबीर, हळद टाकायची आहे, सोडा टाकायचा आहे थोडासा, त्यात खायचा सोडा. चांगलं मिक्स करायचं. सर्व गाठी काढायच्या त्याच्या. कोथिंबीर थोडीशी टाकायची. चांगलं मिक्स करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने मिक्स करायचे. छान मिक्स झाला आहे आणि झाकण ठेवायचं आणि ठेवायचं थोड्या वेळ 15-20 मिनिटासाठी. इथे आमटीला फोडणी देऊया. अद्रक लसूण बारीक करून घेतला आहे, तेल टाकलं त्यात आणि ते घरचा मसाला, मटण मसाला टाकला आहे. चांगली उकळी येऊ द्यायची. शिजलेलं पाणी टाकलं आहे त्यात डाळीचं. त्याच्यानंतर मसाला बारीक करून घेतलेला आहे तो टाकायचा, हिरवा वाटण. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गाठी नाही झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये. बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं. मस्त झाली आहे कटाची आमटी. सगळ्या गाठी त्याच्या काढून घ्यायच्या. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. हे बघा छान झाली आहे आमटी, कटाची आमटी. जेवढं पाणी पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. येळवणी तर असतीच. इथे चांगली उकळी आली आहे आणि इकडे भजे काढत आहे. इथे भजे काढून घ्यायचे. मस्त भजे झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट जरूर करा की कशी बनवली पुरणपोळी.